1998 मध्ये वडवणी तालुक्यातल्या चिखलबीड गावामध्ये लघु सिंचन प्रकल्प जो आहे तो अंमलात आणण्यात आला होता आणि त्यामध्ये अनेक ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या संपादित करण्यात आल्या होत्या। मात्र प्रशासनाकडून अनेक वेळा विनंती करूनही जवळपास 29 ते 32 लाखाचा जो मावेजा आहे तो अद्याप दिलेला नाही आणि त्याच कारणास्तव माजलगावच्या जिल्हा सत्र न्यायाधीशानं दिवाणी न्यायाधीशानं एक अनोख्या पद्धतीचं जे आहे तो आता निकाल दिला म्हणलं तरी वागू वाटणार नाही। हे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची गाडी आहे आणि अक्षरशः न्यायालयाकडून अविनाश पाठक जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांचीच गाडी जी आहे जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही गाडी आता जप्त करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामधली ही पहिलीच घटना आहे। 1998 मध्ये पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर मात्र मावेजा जो आहे तो शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करण्यात आली। न्यायालयामार्फत अनेक वेळा मावेजा तात्काळ द्या असे निर्देश असताना देखील जिल्हा प्रशासनाने जे आहे ते निर्देश पाळले नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीने आहे अविनाश पाठक जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांची जे धावती गाडी आहे रनिंग गाडी आहे अशा पद्धतीने जे आहे ते आता जप्त करण्यात आलेले। पुढे जर आतमध्ये जर बघितलं तर या गाडीच्या वर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचे जे दिवे वगैरे आहेत ते बसवले जातात। मात्र गाडी जप्त करण्यात आल्यानंतर आता न्यायालयाकडून अशा पद्धतीने गाडीचे जे दिवे आहेत ते झाकण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत वकील आहेत बाबूराव तिडके, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत काय नेमकं प्रकरण होतं, कुठल्या सालाचं होतं आणि आता न्यायालयाचं काय निकाल आलाय? वडवणी तालुक्यातल्या चिखलबीड येथील लघु सिंचन तलावासाठी 3 शेतकऱ्यांच्या जमिनी महाराष्ट्र शासनाने घेतल्या। ह्या घेतल्या 1998 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा ताबा घेतला आणि जो त्यांना मावेजा दिला तो अत्यंत तुटपुंजा होता, म्हणून मावेजा आम्हाला वाढीव मिळावा अशा प्रकारचे त्यांनी अर्ज हे माजलगावच्या मान्य न्यायालयात दाखल केले। मान्य न्यायालयानं हे अर्ज 2015च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मंजूर केले, अंशतः मंजूर केले, म्हणजे त्यांची मागणी काही प्रमाणात मंजूर केली आणि ते पैसे जवळजवळ 9.5 वर्ष झाले आता। तर ही थकबाकी जी आहे पैशाची ती 2-3 वेळा त्यांनी काही पैसे जमा केले, परंतु आता ह्या 3 प्रकरणामध्ये मिळून जवळजवळ 29.5 लाख रुपये आता त्यांच्याकडे येणं बाकी आहे। याच्यातले अर्जदार आहेत एक शिवाजी तोगे, दुसरा संतोष तोगे आणि तिसरा मयत बाबू मुंडे, म्हणजे आता त्यांचे वारस आलेत रेकॉर्डवर। तर यांची एवढी बाकी राहिली आणि ही बाकी अनेक वेळा मागणी करून देखील मान्य न्यायालयानं अनेक वेळा निर्देश देऊन देखील यांनी भरली नाही आणि म्हणून या केसमध्ये ऋणको नंबर 1 म्हणजे देणेदार कलेक्टर आहेत बीडचे, ऋणको नंबर 2 हे कार्यकारी अभियंता पाटबंधारे खाते बीड, हे दोघंच नाही तर ऋणको नंबर 1 ची ही गाडी जप्त करावी अशा प्रकारे मान्य न्यायालयानं आमच्या पक्षकारांच्या अर्जावरून आदेश केले आणि 23 जानेवारीला मागच्या ही गाडी नंबर सहित जप्त करण्याचे माननीय बुधवंत साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर माजलगाव यांनी आदेश केले। त्याप्रमाणे त्या आदेशाची बजावणी बीडच्या बेलीपमार्फत आज करून ही अविनाश पाठक साहेबांची म्हणजे कलेक्टर साहेबांची गाडी जप्त करून बीडच्या कोर्टात आणलेली आहे। बीडच्या कोर्टातून आता माजलगावच्या कोर्टात जमा करायची आहे। कुठलाही जप्ती केल्यानंतर त्याची एक लिलावाची एक आपल्याकडे एक पद्धत आहे। आता या गाडीचा लिलाव होईल का, त्याची लिलावाची नेमकी पद्धत कशी असेल आणि यातून पैसे शेतकऱ्यांना मिळतील का? आता ही गाडी जप्त केल्यानंतर काही दिवस मान्य न्यायालय ते ठेवणार, वाट बघणार काही पैसे भरतात का ते, आणि पैसे जर जमा केले नाहीत तर अर्जदारांच्या विनंतीनुसार मान्य न्यायालय ही जाहीर लिलावामध्ये ही गाडी विक्री करू शकतं आणि ती केल्यानंतर जे पैसे येतील ते पैसे या अर्जदारांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जी रक्कम पुन्हा राहील त्याच्यासाठी अर्जदार पुन्हा अर्ज करतील, पुन्हा कलेक्टरच्या खुर्च्या, कलेक्टरचे कॉम्प्युटर, त्यांचं फर्निचर वगैरे म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू जप्त करण्याचा आदेश मान्य न्यायालय देऊ शकतं आणि ते आम्ही पुढे करणार आहोत पैसे जर यांनी जमा केले नाही तर। नक्कीच बीड जिल्हा प्रशासनालाच म्हणजे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना चपराक आहे असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। 8 दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी या बीड जिल्ह्याची धुरा सांभाळली असताना तर दुसरीकडे प्रशासनाचा निगरगट्टपणा लक्षात घेऊन न्यायालयानं मात्र अशा पद्धतीनं वाहन जप्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। कॅमेरा पर्सन
अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.